महाशिवरात्रीची पूजेची जी आहे ती पूर्वतयारी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता हे मी ताट जे घेतलेलं आहे ताटावरती उत्तरेकडे तांदूळ पसरवून त्याचं लिंग तयार केलेलं आहे आणि त्यावर मी आता ते माझं लिंगाची मूर्ती जी आहे ती ठेवणार आहे. दुसरं आहे जे बेलपत्र, ते बेलपत्र आपल्याला स्वच्छ धुवून पुसून असे न काटे लागलेले असे घ्यायचे आहेत आणि ते घालत असताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रेच त्रिधायुधम त्रिजन्म पापसंहारी एक बिल्व शिवाप्रीतम भवानी शंकराय नमहा बिल्व पत्र समर्पयामी असं म्हणून आपल्याला ते बिल्वपत्र महादेवांना समर्पित करायचं आहे, घालायचं आहे. दुसरं महत्त्वाचं हे जे तेल आहे हे तिळाचं तेल आहे. त्या तेलामध्ये मी कापूर विरघळून घालण्यासाठी तो घातलेला आहे आणि ते आता गरम करून त्यामध्ये कापूर घालून ठेवलेलं आहे. हे आता पितळी भांडं आहे, ते गरम आहे, त्यामुळे ते माझी पूजा पूर्ण होईपर्यंत ते कापूर जो आहे तो विरघळेल. आपल्याला माहितीच आहे महादेवांना कापूर किती प्रमाणात आवडतो, त्यामुळे आपण म्हणतोही की कपूर गौर करुणावतार संसार सार भोजकेंद्रहार सदा वसंत हृदयार विंदे भवम भवानी सहित नमामी कपूर गौरेन मनोहरेन सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रत्येप्त भासो सहसंगेतने निरांजनते जगदीशपूर्वे. त्यामुळे महादेवांना जर प्रिय आहे आणि त्यामध्ये प्रिय काय तर ऑक्सिजन मात्रा भरपूर आहे कापूरमध्ये, तेव्हा हा जर दिवा आपण शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जर तेवत ठेवला त्याचा सुहासही आपल्या खोलीमध्ये देवघरामध्ये दरवळेल आणि ऑक्सिजन मात्रा आपल्यालाही मिळेल आणि महादेवांनाही मिळेल. तेव्हा हे तेल जे आहे ते तुम्ही नक्की करून पहा. गोडे तेलात, तिळाचं तेल नसेल तर गोडे तेलाला करून बघा. हा दिवा जेव्हा तेवत राहतो तेव्हा सुहास काय खूप छान दरवळतो.